नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. मी सुरुवातीला रश्मी शेवडे हिला विनंती करते की तिने अभंग म्हणावा आणि आपला अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. तुकारामांचा अभंग म्हणते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान. तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर, आवडे निरंतर हेची ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख, पाहिन श्रीमुख आवडी रे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. धन्यवाद. छान, सुंदर सुरुवात झाली. आपण आता निरूपणाला सुरुवात करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री
ज्ञानेश्वरासी. आपण 15वा अध्याय बघत आहोत आणि त्यातला दुसरा श्लोक आपला चालू आहे. अधस्त्वोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा. म्हणजे हा संसार वृक्ष हा आपण बघत आहोत आणि आपण आता हे चित्रही समोर बघू शकतो. तर हे संसार वृक्षाचं चित्र हे इथं दिलेलं आहे. हा कसा आहे संसार वृक्ष? तर याच्या शाखा आणि उपशाखा या सगळीकडे पसरलेल्या आहेत. अध आणि ऊर्ध्व म्हणजे खाली आणि वर ह्या सगळीकडे या शाखा पसरलेल्या आहेत. अध म्हणजे काय? तर अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ असे 7 अधोलोक. आपण 10व्या अध्यायामध्ये हे बघितलं होतं असं मला वाटतंय. तर हे 7 अधोलोक त्यांना सूचित करणारे अध हा शब्द आहे. आणि यामध्ये राहणारे हे सर्व जीव इथं निर्देशित होतात. आणि ऊर्ध्व म्हणजे काय? तर मनुष्यापासून ब्रह्मलोकापर्यंत असणारे. तर त्यामध्ये भूः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः आणि सत्यम हे ऊर्ध्वलोक आणि त्यामध्ये राहणारे सर्व जीव हे दर्शवले जातात. तर अशा प्रकारे संसार वृक्षाच्या या उपशाखा या खाली आणि वरती या सगळीकडे पसरलेले आहेत. आणि इथं काय केलेलं आहे, तर मनुष्य लोकाला मध्यभागी ठेवलेलं आहे. आणि त्याला मनुष्य लोकाला मध्यभागी ठेवून मग खाली आणि वर अशी ही विभागणी केलेली आहे. आता तसं बघितलं तर आपल्याला असं वाटू शकतं, की अ, हे जे वर्तमान शरीर आहे, या वर्तमान शरीराचा नाश झाला, की आपोआपच जीवाला मुक्ती मिळू शकेल. कारण शरीर आहे तोपर्यंतच संसार आहे. शरीर संपलं, की शरीराबरोबर संसार संपणार. मग आपोआपच हा त्या जीवाला मुक्ती मिळणार आणि तो संसार संपणार. मग इथं पुरुष प्रयत्नांची काय जरुरी आहे किंवा आपला पुरुषार्थ काय? तर हे जे म्हणणं आहे, हे चुकीचं आहे. तर असं काही नाहीये. आपल्याला फक्त काय दिसतं, की हे वर्तमान शरीर दिसतं. वर्तमान शरीरातली शरीराची दुःख दिसतात. पण याही शरीराच्या आधी भूतकाळामध्ये अनंत कोटी जन्मांच्या मध्ये केलेली कर्म ही आपल्याला समजू शकत नाहीत. ती आपल्याला दिसत नाहीत. आपल्याला फक्त हा जन्म जो आहे आपला, हाच फक्त जन्म हा समजत असतो. आपल्याला असं वाटतं, की हाच जन्म हा आपला आहे. पण याही जन्माच्या आधी जीवानी अनेक जन्म घेतलेले असतात आणि त्या सर्व जन्मांच्या मध्ये अनेक कर्म ही जीवाकडून झालेली असतात. कधी चांगली झालेली असतात, कधी वाईट झालेली असतात. म्हणजे ह्या सगळ्या मागच्या जन्मांमध्ये चित्र-विचित्र नाना तऱ्हेची अनेक फळं देणारी कर्म त्या जीवाकडून झालेली असतात. आता ही पाप-पुण्यात्मक जी कर्म आहेत, ती संचित कर्म आहेत आणि ती भोगल्याशिवाय कर्माचा क्षय हा होत नाही. ना भुक्तम क्षीयते कर्म. या न्यायाने कर्माचे फळ भोगल्याशिवाय कर्माचा क्षय हा होत नाही. आणि म्हणून वर्तमान देहाचा नाश झाला, तरी संचित कर्माचा क्षय होत नाही. फक्त प्रारब्ध कर्माचा क्षय होतो. हे वर्तमान जन्म जो आहे, म्हणजे शरीराचा जन्म ते शरीराचा मृत्यू हा आहे ह्या प्रारब्ध कर्म याच्यात. हे प्रारब्ध कर्माचं पहिलं फळ म्हणजे जन्म आहे आणि प्रारब्ध कर्माचं शेवटचं फळ म्हणजे मृत्यू आहे. आणि त्यामध्ये आपलं हे जीवन आहे. तर मग ह्या जीवनाबरोबर प्रारब्ध कर्म संपेल, पण संचित कर्म काही संपत नाही. आणि त्यामुळं संचित कर्मानुरूप स्थावरापासून ते ब्रह्मलोकापर्यंत त्या स्थानामध्ये त्या प्रकारची कर्मानुरूप शरीरं ही निर्माण केली जातात. आणि प्रत्येक जीव या शरीरांच्या मधून कर्माचं फळ हे अनंत काळपर्यंत उपभोगत जातो. आणि त्यामुळं वर्तमान शरीराचा नाश म्हणजे मोक्ष नव्हे. संचित कर्म असेपर्यंत मोक्ष प्राप्त होणार नसेल, तर प्रत्येक जन्मामध्ये त्यातील काही कर्म भोगून संपवले, तर केव्हा ना केव्हा तरी कुठल्यातरी जन्माच्या शेवटी ते संपेलच आणि जीवाला आपोआप मोक्ष प्राप्त होईल. मग आपला पुरुषार्थ काय? इथं पुन्हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर हे सुद्धा बरोबर नाहीये. याचं कारण असं, की प्रारब्ध कर्मानुसार जीवाला
वर्तमान शरीर प्राप्त होते. म्हणजे मागील जन्माचे मध्ये जी काही कर्म केलेली असतील, त्यानुसार ह्या जन्मामध्ये त्या जीवाला शरीर प्राप्त होते. त्या शरीरामध्ये तो फक्त प्रारब्ध कर्मच भोगतो असं नाही, तर स्वतःच्या पुरुषार्थाने आणि प्रयत्नांनी नवीन-नवीन कर्मही करत राहतो. आणि याप्रमाणे ती कर्मे ही फलोन्मुख होईपर्यंत संचित कर्मामध्ये साठवली जातात. आणि त्यामुळे संचित कर्म कधीच संपत नाही. तर ते सतत वाढतच राहतं. इतकंच नव्हे तर प्रत्येक जीव स्वतःच्या गुणांच्या साहाय्याने स्वतःच त्याचं पोषण करत असतो. आणि याचा परिणाम काय होतो? तर संसार हा कधीही न संपणारा असून तो अनंत काळपर्यंत चालणारा आहे, असं राहतं. आणि यासाठी त्याचं वर्णन करताना भगवंत काय म्हणतात? गुणप्रवृद्धा विषय प्रवालाहा. म्हणजे बघा, की मागच्या जन्मांमधलं आपण काय केलंय हे आपल्याला माहीत नाही. त्या कर्मांचं फळ म्हणून आपल्याला ह्या जन्मामध्ये हे शरीर मिळालेलं आहे. आता ह्या जन्मामध्ये आपण जे काही करणार आहोत, ते पुन्हा त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. तर ते ॲड होईल किंवा वजा होईल. आणि त्याप्रमाणे आपलं संचित कर्म हे साठत जाणार आहे. आता हे कसं वर्धन होत जातं? तर संसार वृक्ष प्रकृतीच्या 3 गुणांच्यामुळे त्याचं पोषण आणि सतत वर्धन होत राहतं. 3 गुण कोणते? आपण 14व्या अध्यायामध्ये डिटेल पाहिलं होतं, की सत्व, रज आणि तम. हे 3 गुण हे सहजच स्वाभाविक असून प्रत्येक गुण प्रधान झाल्यानंतर त्या गुणाचे विकार निर्माण होतात. तर हे कुठले विकार निर्माण होतात? तर मग हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद-मत्सर, स्वार्थ, लोलुपता, पारुष्य हे सगळे विकार हे निर्माण होतात. कशामुळे होतात? तर या 3 गुणांच्यामुळे होतात. हे विकार ज्या प्रमाणामध्ये वाढतात, त्या प्रमाणामध्ये संसार वृक्ष हा बहरतो, फुलतो आणि त्यातच पाप-पुण्यात्मक कर्मगुणांचं सतत पोषण होत राहतं. तसेच वृक्षाच्या फांद्यांवर जसे अंकुर असतात, त्या अंकुरामधून नवीन फांदी, पुन्हा त्यावर अंकुर आणि त्यामधून नवीन फांदी फुटत हा वृक्ष हा वाढत जातो. त्याचप्रमाणे संसार वृक्षाच्या फांद्यांवर शब्दस्पर्शादी अत्यंत सुंदर, मोहक, भोग्य पदार्थ हेच जणू काही अंकुर असे फुटत जातात. म्हणजे काय? की हा जो संसार वृक्ष आहे, त्याच्यावर अनेक विषयांचे आपल्याला माहिती आहे, की आपल्याला अ, हे जे विषय आहेत, ते सतत खुणावत असतात आणि त्याप्रमाणे इंद्रिय आपली या विषयांच्याकडे सतत धाव घेत असते. तर हे विषयांच्यामुळं अंकुर अजून फुटत जातात आणि त्यामुळं संस्कार रूपाने असलेले हे सुप्त राग, द्वेष, काम, क्रोध हे विकार हे उफाळून बाहेर येतात आणि मन हे सतत विकारयुक्त राहते. म्हणजे हे सतत चक्र राहतंय. कसं चक्र आहे? तर विषय सन्निकर्ष, विकार, त्यामधून कर्म घडतं आणि पुन्हा परत विषय सन्निकर्ष होतो. पुन्हा विकार आणि पुन्हा कर्म. म्हणजे जर उदाहरण बघायचं झालं, तर आता पाऊस पडतोय. बाहेर पाऊस पडतोय म्हटल्यावर मनात काय येतं? की खरंच कांदा भजी खायला पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये कुठेतरी पूर्वी एक संस्कार रुजलेला आहे, की पाऊस पडला की वातावरण असं छान कोझी वातावरण निर्माण होतं आणि आपल्याला भजी खायची आठवण होती. कारण आपल्या तो चित्तामध्ये तो पूर्वी कधीतरी आपण भजी खाल्ली असतील, त्याच्यामुळे आपल्याला आनंद निर्माण झाला असेल आणि तो संस्कार हा आपल्या चित्तामध्ये रुजलेला आहे. हा विचार मनामध्ये आला कारण तो चित्तामध्ये रुजलेला होता. मनामध्ये विचार आल्यानंतर त्याप्रमाणे कर्म घडलं, की भजी तयार केली गेली. मग तयार करायला सांगितली किंवा आपण जाऊन तयार केली किंवा ऑर्डर केली. यापैकी एक काहीतरी कर्म घडलं. मग त्यानंतरचं पुढचं कर्म भजी खाणे, तेही कर्म झालं. आनंद झाला. आता समजा भजी नाही मिळाली, तर क्रोध निर्माण झाला. म्हणजे एका कर्मामधून हे सगळे विकार आणि पुन्हा कर्म हे घडत जातं. जे एक पूर्वी आम्ही कधीतरी भजी खाल्ली असतील, ते आमच्या चित्तामध्ये रुजलेलं होतं. त्यामुळे पुन्हा आम्हाला भजी खाण्याची इच्छा ही निर्माण होत जाते. म्हणजे विषय सन्निकर्ष, त्यामधून विकार निर्माण होतात.
त्यामधून कर्म घडतं आणि पुन्हा विषय सन्निकर्ष होतं. असं हे चक्र हे सतत घडत राहतं. आपल्या शेजाऱ्यांनी 4 व्हीलर घेतली. ते बघितल्यानंतर आपल्याला इच्छा निर्माण झाली होते, की अरे आपल्यालाही घ्यायला पाहिजे. तेवढे पैसे नाहीयेत. मग आपण कर्म करायला लागतो. पैसे मिळवण्याची धडपड वाढते. पैसे मिळवले जातात. जोपर्यंत तेवढे पैसे मिळत नाही तोपर्यंत कुठेतरी क्रोध येतो. पैसे मिळाले, गाडी घेतली, त्याचा आनंद निर्माण होतो. म्हणजेच विषय, विषय सन्निकर्ष, त्यातून विकार निर्माण होणे आणि त्यातून कर्म घडणे. गाडी मिळाली त्याचा आनंद झाला. काही वर्षांनी शेजाऱ्यांनी ऑडी घेतली, म्हणजे आमच्यापेक्षा भारीतली गाडी घेतली. दुःख निर्माण झालं. पुन्हा मला ऑडी घेण्यासाठीची इच्छा निर्माण झाली, तेवढे पैसे मिळवण्याची इच्छा निर्माण झाली, धडपड सुरू झाली. असं हे कर्म आणि कर्माचं चक्र हे अव्याहतपणे सुरू राहतं. हे झालं स्थूल कर्म. पण तितकंच सूक्ष्म कर्मही करत असतात. ती कधी-कधी दिसतही नाहीत. म्हणजे समजा एखाद्याने माझा अपमान केला. त्या व्यक्तीनं माझा अपमान केला आणि ती व्यक्ती निघून गेली. आता इथं बाहेर कुठलीही स्थूल क्रिया घडत नाहीये. मी शांत बसलेली बाहेरच्या व्यक्तीला दिसते. पण मनामध्ये खळबळ चालू आहे. मनातल्या मनात त्या व्यक्तीचा मला राग आलेला आहे. अतिशय मनातल्या मनात मला त्या व्यक्तीचा राग आल्यामुळं खूपच राग आला तर मी त्या व्यक्तीला शिव्याशाप देतेय. म्हणजे इथं स्थूल क्रिया काहीही घडत नाहीये. पण सूक्ष्म क्रिया मात्र घडत राहतात. विषय सन्निकर्ष, विकार, त्यामधून कर्म, कर्मामधून पुन्हा विषय सन्निकर्ष. हे जे चक्र आहे ते स्थूल लेव्हललाही चालू राहतं आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही काहीही कर्म करत नाही. तर असं कधीच घडत नाही. साधं श्वास घेण्याची क्रिया ही सुद्धा कर्मच आहे. तर अशा प्रकारे हे कर्म घडत राहतं आणि त्यामध्ये संसार हा कमी न होता हा सतत वाढतच राहतो. भगवंतांनी या संसार वृक्षाचं अव्यक्त शक्तिरूपी मूळ हेच मुख्य मूळ म्हणजेच उपादान कारण आहे, हे सांगितलेलं आहे. आता त्याच वृक्षाची अवांतर मुळे सांगतात. आता या मुळांची कार्य काय? तर ज्याप्रमाणे अश्वत्थ वृक्षाच्या फांद्यांच्या मधून पारंब्या येतात आणि त्या जमिनीच्या दिशेने जाऊन जमिनीला घट्ट पकडतात आणि त्यामधून झाडाच्या मुख्य मुळाला आधार देतात. त्याचप्रमाणे संसार वृक्षाची उपमुळे वृक्षाला आधार देऊन तो अधिक स्थिर करतात, दृढ करतात. मनुष्य हा इच्छेने, कामनेने प्रेरित होऊन अनेक चांगल्या वाईट कर्मांच्या मध्ये प्रवृत्त होत असतो. आत्ताच आपण बघितलं, की मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि त्याप्रमाणे कर्म घडलं. मग ते कर्म कधी चांगलं असेल किंवा वाईट असेल. आणि ह्याच कर्मांमधून त्याच्या मनावर राग-द्वेषा, काम-क्रोधादी विकारांचे संस्कार होत असतात. आणि तेच संस्कार कालांतराने दृढ होऊन वासना होतात. त्या लहान मुलाला जर भजी एखादी खायला दिलं, तर तो खाईल आणि विसरूनही जाईल. ती वासना त्याच्यामध्ये निर्माण होत नाही. कारण ते संस्कार अजून दृढ झालेले नसतात. पण मोठ्या माणसांच्या मध्ये मात्र ती भजी खाण्याची जी वासना आहे, ती दृढ झालेली आहे. हे एक मी उदाहरण म्हणून सांगितलं. तर हे संस्कार हे दृढ होत जातात. आणि आणि हे एका जन्माचे नाहीयेत हे संस्कार. हे अनंत जन्मांचे हे संस्कार आहेत. आणि म्हणून ते दृढ होऊन त्याच्या वासना निर्माण होतात. या वासनांच्या मधून पुन्हा नवीन संकल्प निर्माण होऊन विषय कामना पुन्हा निर्माण होतात. आणि ह्याच कामना मनुष्याला धर्म-अधर्म, पाप-पुण्यात्मक कर्मांच्या मध्ये प्रवृत्त करून विषयभोगांच्या मध्ये आसक्त करतात. आणि त्यामुळे मनुष्य हा विषयभोगामध्ये रममाण होतो. अशा प्रकारे रागद्वेषादी भोग वासनाच जणू काही संसार वृक्षाची अवांतर मुळं असून त्या वासनांची पाळेमुळे इतकी खोलवर गेली आहेत, की हा वृक्ष हा अधिक दृढ झालेला आहे. नव्हे, मनुष्य संसारामध्ये आकंठ अडकलेला आहे. त्याचीच कर्मे त्याला अनेक प्रकारच्या योनींच्या मध्ये शरीर निर्माण करायला भाग पडतात आणि जीवाला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये संपूर्ण
बद्ध करतात. म्हणजे हा जो संसार वृक्ष आपण बघतोय, त्याची मुळं आपण बघितलं, की मुळं कुठे आहेत? वर आहेत. पण त्या मुळांच्या मधून निर्माण झालेली मुळं म्हणजे आपण जसं वटवृक्षाच्या पारंब्या असतात. त्या पारंब्या वाढत, वाढत, वाढत जाऊन पुन्हा जमिनीमध्ये जातात. जमिनीमध्ये रुजतात आणि त्या पुन्हा त्या झाडाला अधिक स्थिर करतात. तसं इथं झालेलं आहे, की ह्या ज्या वासना आहेत मनुष्याच्या, त्या वासनांची पाळंमुळं इतकी खोल गेलेली आहेत, त्यामुळे हा वृक्ष जो आहे, हा अधिक दृढ झालेला आहे. हा संसार मनुष्य लोकांमध्ये अधिक दृढ होतो असं म्हटलंय. याचं कारण मनुष्य शरीरामध्येच जीवाला कर्म स्वातंत्र्य असून कर्माचा अधिकार आहे. आता हे समजून का घ्यायचं? हा विषय आहे, हा का आम्ही समजावून घ्यायचा? याच्यामुळे आम्हाला काय फायदा होणार? तर मनुष्य जन्म आहे, हा मनुष्य जन्म, ह्या जन्मामध्ये मनुष्याला कर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. इतर योनी आहेत त्या कुठल्या आहेत? त्या भोग योनी आहेत. इतर सगळ्या योनी, मनुष्य योनी सोडून इतर सर्व योनी ह्या भोग योनी आहेत. त्यांच्या कर्मानुसार त्या योनीमध्ये तो जीव जन्माला येतो आणि त्यांच्या कर्माची फळं ही फक्त भोगली जातात. त्यामुळं कर्माचं स्वातंत्र्य हे त्या जीवाला नाही. कर्माचं स्वातंत्र्य हे फक्त मनुष्य योनीमध्ये आहे आणि हाच आपला पुरुषार्थ आहे. मनुष्य शरीर हे सुद्धा प्रारब्धानुसारच निर्माण झालंय. म्हणजे आता मगाशी आपण बघितलं तसं मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलेलं आहे, त्याप्रमाणे त्या कर्मानुसार हे मनुष्य शरीर हे निर्माण झालेलं असतं. पण तरी सुद्धा मनुष्याला पुरुषार्थ आहे. मनुष्य शरीरामध्ये ज्ञानशक्ती आहे, इच्छाशक्ती आहे आणि क्रियाशक्ती आहे. या 3 दुर्लभ शक्ती ह्या मनुष्य शरीरामध्ये आहेत. आणि म्हणून मनुष्याला इच्छा स्वातंत्र्य मिळालेलं असल्यामुळं इथं आपला पुरुषार्थ आहे. त्याला कर्म स्वातंत्र्य आहे. या तिन्ही शक्तींचा उपयोग करून, पुरुषार्थाने प्रयत्न करून मनुष्य हा ऊर्ध्वगतीलाही जाऊ शकतो आणि दुरुपयोग करून मनुष्याचं अधःपतनही होऊ शकतं. म्हणून इथं भगवंत मनुष्य लोके हा विशेष करून शब्द वापरतात, की हा मनुष्य जन्म हा अतिशय महत्वाचा आहे आणि 84 लक्ष योनींमध्ये हा सगळ्यात महत्वाचा असा हा लोक किंवा जन्म हा इथं मिळालेला आहे आपल्याला. थोडक्यात स्वतःच्याच कर्तृत्वाने रागद्वेषाचे, कामक्रोधादी विकारांचे पोषण करून मनुष्य काय होतो? विषयासक्त होत जातो. काया, वाचा, मनाने विषय भोगांमध्येच रममाण होत जातो आणि स्वतःच्या हाताने संसाराचं पोषण, वर्धन करून स्वतःच संसारामध्ये बद्ध होऊन जातो. जे संसार वृक्षावर आरूढ झालेले असून अनेक प्रकारच्या विषयांच्या आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आहेत, अशा जीवांच्या वाट्याला संसारच येतो. कारण ते सतत वासनांमध्ये अडकलेलेच आहेत. आता जसं आपण बघितलं, की विषय, विषयांचं सान्निध्य, त्यामधून विकार निर्माण होतात, त्यामधून कर्म निर्माण होतं, त्या कर्मामधून पुन्हा परत मनुष्य हा विषयांकडे ओढला जातो. आणि मग वासना ह्या इतक्या वाढत जातात, की त्याच्यामुळं जीव हा संसारामध्ये बद्ध होतो. अनंत काळमध्ये, अनंत काळपर्यंत हा संसारामध्ये अशा प्रकारे बद्ध होत जातो. कधीही केव्हाही अशा प्रकारे मोक्ष प्राप्तीही होऊ शकत नाही. मग काय करायला पाहिजे? हे आपण आता बघणार आहोत. पण आपण माऊलींच्या ज्या ओव्या होत्या, ते मला वाटतं 178 पर्यंत वाचून झाले. पण आपण थोडासा अर्थ बघूया, की माऊलींनी काय म्हणलेलं आहे, की याच खाली शाखा असलेल्या संसार वृक्षांच्या पुष्कळ फांद्या सरळ वर देखील जातात. आणि खाली ज्या फांद्या विस्तारलेल्या आहेत, त्या फांद्या पारंब्याप्रमाणे मुळे होतात. आणि त्या मुळांपासून खालीही वेल आणि पाला फुटतो. आता आपल्या सगळ्यांच्या समोर हा संसार वृक्ष आहे. तो थोडासा झूम करून जरी तुम्ही बघितलात, तर हे मी वाचते ते तुम्हाला समजत जाईल. तर असे जे आम्ही आरंभी म्हटले होते, तेही आम्ही सोप्या भाषेतच सांगतो ऐक. माऊली म्हणतात, की
अज्ञानरूपी बळकट बनलेल्या मुळाने महत्त्वाधिकांच्या भराने व वेदरूपी मोठी पाने फुटून हा संसार वृक्ष वाढतो. तर हा संसार वृक्ष बघा इथं कसं दिसतंय. तर हा महत्त्व पहिलं आपण बघितलं इथं काय आहे माया, त्याच्या खाली काय आहे महत्त्व आणि मग हे त्रिविध अहंकार आहेत आणि वेदरूपी म्हणजे सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद आणि यजुर्वेद ही 4 मोठी पानं इथं आलेली दिसतायत. परंतु प्रारंभी तर स्वेदज, जारज, अंडज आणि उद्भिज हे मुळांपासून 4 मोठे पोक उत्पन्न होतात. आता त्याच्या खाली जर बघितलं म्हणजे त्याच्या शेजारी तर हे 4 योनी ह्या दिसतायत, की स्वेदज म्हणजे मॉइश्चर पासून बनलेली शरीर, अंडज म्हणजे अंड्यांमधून निर्माण होणारी शरीर, उद्भिज म्हणजे जमीन दुबंगून निर्माण होणारी शरीर, झाडे, वेली असं आणि जारज म्हणजे सस्तन प्राणी किंवा त्या प्रकारचे प्राणी. तर हे मुळांपासून 4 मोठे पोक म्हणजे फांद्या उत्पन्न होतात. या एक-एक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर 84 लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात. त्यावेळेला जीवरूप फांदीच्या ठिकाणी पुष्कळसे फाटे उत्पन्न होतात. मागे सांगितलेल्या 4 खाणीरूप सरळ शाखांना आणखी सृष्टीरूपी डहाळ्या फुटतात आणि अनेक जातीरूपी आडव्या फांद्या या संसार वृक्षाला उत्पन्न होतात. म्हणजे आता हे मोठं खोड त्याच्या खाली या फांद्या निर्माण झाल्यानंतर त्याचा आडवा विस्तार होतोय. म्हणजे शाखा, उपशाखा असं होत जातंय. तर हे आडवा विस्तार कसा होतोय? तर स्त्री, पुरुष, नपुंसक हे भेदात्मक आकाराचे घोष अंगी असलेल्या कामाधिक विकाराच्या ओझ्याने एकमेकांवर आदळतात. आता ही मनुष्य शरीर झाली. मग मनुष्य शरीरामध्ये पुन्हा भेद काय? तर स्त्री असेल, पुरुष असेल, असे हे भेद परत निर्माण झाले. ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा या आकाशामध्ये नव्या मेघांच्या रूपाने पसरतो, त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी आकार मात्राचा वेल पसरतो. वेगवेगळे आकार निर्माण होतात. मग शाखा आपल्या अंगभराने लवून एकमेकांमध्ये गुंततात व गुणक्षोभाचे वारे उत्पन्न होतात. तेव्हा गुणक्षोभरूपी भयंकर वाहणाऱ्या वाऱ्याच्या जोराने ऊर्ध्व म्हणजे वर मूळ ज्याचे आहे, असा हा संसार वृक्ष 3 ठिकाणी फाटतो. कुठे 3 ठिकाणी फाटतो? तर याप्रमाणे रजोगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्य जातीरूपी फांद्या हे जोराने वाढतात. म्हणजे जेव्हा रजोगुण प्रबळ असतो, त्या 3 गुणांमध्ये एक कुठलातरी गुण हा प्रबळ असतो. इतर गुण हे डॉर्मंट असतात. म्हणजे तिन्ही गुण असतातच, पण प्रबळ हा रजोगुण समजा असेल, तर मग काय होतं? तर मनुष्य जातीरूपी फांद्या जोराने वाढतात. म्हणजेच मनुष्य लोक हा निर्माण होतो. त्या मनुष्यरूपी शाखा कुठे आहेत? तर त्या वरही नाहीयेत आणि खालीही नाहीयेत. तर त्या मधल्या भागातच आहेत. त्यांची अतिशय गर्दी होऊन त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णांच्या आडव्या फांद्या फुटतात. विधिनिषेधरूपी कोवळ्या पानांचे झुपके असलेली अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते. म्हणजे ही वेदवाक्य म्हणजे सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद हे जी पानं आहेत, ही त्या झाडाला किंवा मनुष्य शाखांना शोभा आणते. तेव्हा ऐहिक भोगांची नाशवंत अशी अनेक स्थाने हेच कोणी अंकुर ते अर्थ व काम यांच्या विस्ताराने जोराने वाढतात. कारण काय आहे रजोगुण जास्त आहे ना. रजोगुण जास्त असल्यामुळे काय होतं, की अर्थ आणि काम याचा विस्तार हा जास्त जोरात होते आणि ऐहिक भोगांची नाशवंत अशी स्थानं. म्हणजे ऐहिक भोग घेण्याची वृत्ती ही मनुष्यामध्ये आपोआपच आहे. कारण रजोगुण जास्त आहे. आणि त्यामुळे काय होतं, की अर्थ आणि काम हे जास्त जोमाने वाढत जातात. त्यावेळी संसाराची वृद्धी व्हावी या लोभाने अनेक शुभाशुभ कर्मांचे सोट किती फुटतात हे कळत नाही. म्हणजे इथं हे कर्म घडत जातात. कशामुळं? रजोगुण जास्त आहे. रजोगुणामुळे काय झालं, की ऐहिक भोग
अ, भोगावे ही इच्छा निर्माण होते. अर्थ आणि काम याचा विस्तार होत जातो आणि त्यामुळं अनेक कर्म ही मनुष्याकडून केली जातात. आणि ही कर्म कशी आहेत? कधी शुभ आहेत, कधी अशुभ आहेत. त्याचप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगाचा क्षय झाला म्हणजे देहरूपी शुष्क काष्ठे गळून पडतात. तोच पुढे नव्या देहाचा विस्तार तयार होतो. म्हणजे काय? की मागील जन्मात केलेल्या कर्मभोगाचा क्षय झाला, की ते देहरूप काष्ठ गळून पडतं. म्हणजेच त्या शरीराचा मृत्यू होतो. आपण बघितलं, की प्रारब्ध कर्म तर पहिलं फळ म्हणजे जन्म, त्या शरीराचा जन्म आणि प्रारब्ध कर्माचं शेवटचं फळ म्हणजे त्या शरीराचा मृत्यू. आणि अशा प्रकारे मृत्यू झाला म्हणजे संपलंय का? नाही. पुन्हा परत नवीन शरीर हे मिळणारच आहे आणि ते कसं मिळणार आहे? तर ह्या जन्मामध्ये केलेलं कर्म प्लस मागचं काही साठलेलं जे संचित कर्म आहे, त्यानुसार नवीन देह हा मिळणार आहे. नैसर्गिक आकर्षकतेने सुशोभित झालेली जी शब्दाधिक विषयरूप पालवी, ती नेहमीच नवीन-नवीन तयार होत असते. याप्रमाणे रजोगुणाच्या प्रचंड वाऱ्याने मनुष्य शाखांचे समुदाय तयार होतात. शब्दाधिक विषयरूप पालवी ही सतत मनुष्याला खुणावत असते. हे जे विषय आहेत ते इंद्रियांना हे सतत खुणावत असतात आणि त्यामुळं ही पालवी तर सतत निर्माणच होते आणि त्यामुळं त्याच्या मागेही आपण नेहमीच भरकटत राहतो. याप्रमाणे रजोगुणाच्या प्रचंड वाऱ्याने मनुष्य शाखांचे समुदाय तयार होतात. त्यास या संसाररूपी वृक्षाच्या ठिकाणी मनुष्य लोक म्हणण्याचा प्रचार आहे. त्याचप्रमाणे रजोगुणाचा वारा क्षणभर वाहण्याचा बंद होतो. म्हणजे आता आपण काय बघितलं, की रजोगुण खूप प्रबळ आहे. त्यावेळेला काय निर्माण होतात? मनुष्य लोक निर्माण झालेला आहे. मनुष्य लोकांचं काय आहे? तर मनुष्य लोकांमध्ये भोगयोनी ही जास्त ही ऐहिक भोग हे भोगण्याची वृत्ती जास्त आहे. त्यामुळे अर्थ आणि काम यांचा विस्तार जास्त होतो. विषय सुखांची पालवी म्हणजेच विषय सुख हे सतत खुणावत असतं आणि त्यामुळं हा विस्तार हा होतच जातो. शरीराचा नाश होईल, पण पुन्हा परत नवीन शरीर हे मिळतच राहतं. आता पुढं काय होतंय? तर रजोगुणाचा वारा हा क्षणभर वाहण्याचा बंद होतो. मग काय होतंय? तर तमोगुणाचा भयंकर वारा वाहू लागतो. तेव्हा याच मनुष्यरूपी शाखांना खालच्या बाजूला वाईट कर्मांच्या नीच वासना याच कोणी फांद्या त्या विस्ताराला पावतात असे समज. आता हा जर वृक्ष बघितला आपण, तर त्या वृक्षाच्या खालच्या साईडला बघितल्यावर लक्षात येईल, त्या फांद्या म्हणजे ज्या आहेत त्या कुवासना, कुकर्म ह्या अशा प्रकारच्या या फांद्या आहेत. प्रमाद. तर निषिद्ध कर्मरूपी खूण असलेले सरळ फोक हे प्रमादरूपी पाने, पाला व डहाळ्या उत्पन्न करीत फुटतात. यजुर्वेद व सामवेद यांच्यातील जे मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्म सांगतात, ते मंत्ररूपी पल्लव त्या डहाळ्यांच्या अग्रभागावर वाजू लागतात. म्हणजे जे करू नका असं वेदांमध्ये सांगितलेलं आहे, तेच हे तमोगुणाच्या प्रभावामुळं घडत जातं. प्रमाद होत जातो. निषिद्ध कर्म ही घडतात. दुसऱ्याच्या नाशाकरिता जारण-मारण प्रतिपादन करणारी जी शास्त्रे, ही कोणी पाने, म्हणजे पानं कुठली आहे? तर दुसऱ्याचा नाश व्हावा, हे सांगणारी काही शास्त्र असतील, तंत्र, मंत्र, ती शास्त्र ही याची पानं आहेत. त्या पानांसह वासनारूप वेल विस्तारतात. प्रचंड वासना असतात. तर त्या वासनारूपी वेल हा विस्तारलेला जातो. कशामुळं? तमोगुणाच्या प्रभावामुळं. मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे जो वासना वेली विस्तारतात, तो निषिद्ध कर्मांची तळातील मुळे मोठी होतात. आणि त्यामुळे जन्मरूपी शाखा पुढे-पुढे धाव घेतात. म्हणजेच श्रेष्ठ योनीतून नीच योनीत जन्म प्राप्त होतो. म्हणजे तमोगुणाच्या प्रभावामुळे काय होतंय, की पुढचे जन्म कुठले मिळणार? तर हे नीच योनीत जन्म मिळणार. हे नक्की आहे. तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना
चांडाळादी निकृष्ट पापयोनी रूपी मोठ्या फांद्यांचे जाळे पडते. कुठले जन्म मिळतात त्यांना? तर चांडाळ अशा प्रकारचे किंवा पशु, पक्षी, डुक्कर, वाघ, विंचू, साप अशा प्रकारचे त्यांना जन्म मिळत जातात. हे आड शाखांचे समुदाय विस्तार पावतात. परंतु अर्जुना, अशा या मनुष्य शाखांना सर्व अंगाच्या ठिकाणी नित्य नवा नरक भोग हीच फलाची प्राप्ती होते. म्हणजे फळ कुठलं मिळतं इथं? तर नरक भोग हे फळ मिळणार आहे. आणि तिथे हिंसा व मैथुन या गोष्टी मुख्य आहेत. तमोगुणाच्या प्रभावामुळं जसं मनुष्य खाली सरकत जातो, तसं हे सगळं तिथं अधिक प्रकारे घडायला लागतं. हिंसा होते, मैथुन किंवा वाईट कर्म, कुकर्म, वाईट संगती हे सगळं तिथं अग्रगण्य असतं. आणि ते हिंसादी निषिद्ध कर्मांचे अंकुर हे अनेक जन्मातून वाढतच असतात. ज्या माणसांमध्ये तमोगुणाचा अशा रीतीने उत्कर्ष झालेला आहे, ती माणसे अशा या प्रकारची अवस्था भोगता मग पुढे अखेरीस काय होतं? म्हणजे तमोगुण जर प्रचंड प्रमाणात वाढत गेला, पहिल्यांदा काय होईल, की ते शरीर पडल्यानंतर म्हणजे जे तमोगुणी शरीर आहे, ते तमोगुणी शरीर पडल्यानंतर पुढचा जन्म कुठला मिळेल? चांडाळाचा मिळेल. त्याच्याही नंतरचा पुढचा जन्म कुठला मिळेल? तर पशु, पक्षी, हिंस्त्र श्वापद त्याचा मिळेल किंवा डुक्कर, वाघ, विंचू, साप त्यांचा मिळेल. तरीसुद्धा पुढं-पुढं जाता कुठलं मिळेल? तर वृक्ष, गवत, लोखंड, माती, दगड अशा जड योनीमध्ये पुढं ती तमोगुणी जीव हा जात राहतो. तेथे शाखा तरी ह्याच आणि फळे पण हीच. म्हणजे ह्या शाखा आणि फळं पण हीच. म्हणजे जन्मानुजन्म दगड बनून किंवा माती बनून हा जीव हा तसाच पडून राहतो. अर्जुना ऐक, याप्रमाणे या संसार वृक्षाच्या खालच्या शाखेची वाढ मनुष्यापासून तो स्थावरापर्यंत होते. म्हणून मनुष्यरूपी ज्या डहाळ्या आहेत, याच खालच्या शाखांची मुळे आहेत, असे समजावे. कारण की मग येथून संसार वृक्ष हा विस्तार पावतो. आणि म्हणून मगाशी पण म्हणलेलं आहे, की मनुष्य जन्म हा मध्यात धरलेला आहे. त्यातून पुढं ऊर्ध्व किंवा अधः असा हा विस्तार आहे. एरवी अर्जुना, संसार वृक्षाचे वरच्या बाजूचे मुख्य अज्ञानरूपी मूळ पाहिले, तर खाली वाढलेल्या शाखांमध्ये मनुष्य प्राणी या मध्यावर असलेल्या शाखा आहेत. परंतु चांगल्या व वाईट कर्मांनी भरलेल्या ज्या सत्वगुणी आणि तमोगुणी, सत्वगुणी ह्या कुठल्या फांद्या आहेत? तर वरच्या फांद्या म्हणजे सत्वगुणी आणि तमोगुणी ह्या खालच्या फांद्या आहेत. त्या रूपाने ह्या मनुष्यरूपी शाखा वाढतात. अर्जुना, 3 वेदरूपी म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद 3 वेदरूपी पाने ह्या मनुष्यरूप शाखेशिवाय दुसऱ्या ठिकाणी लागत नाहीत. ही वेदरूपी पाने ही कुठं लागतात? तर हे फक्त मनुष्यरूपी शाखेलाच लागतात. दुसऱ्या कुठल्यातरी दगडाच्या शाखेला लागलेत किंवा अ, अ, एखाद्या पशु-पक्ष्यांच्या शाखेला लागल्यात, असं होत नाही. का? तर तिन्ही वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय दुसरं कोणीही पात्र नाही. वेद समजून घ्यायला किंवा वेदांची जी आज्ञा आहे, ती पालन करायला मनुष्याशिवाय दुसरं कोणी पात्र नाहीये. इतकं मनुष्याला हा वरचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे बाबा बेलसरे म्हणायचे, की तुम्ही ह्या जन्मामध्ये जर नामस्मरण करत गेलात, तर एवढं मी सांगतो, की पुढचा जन्म हा तुम्हाला मनुष्य जन्माचाच मिळेल. कारण नाम म्हणजे वाचा आणि वाचा ही फक्त मनुष्य जन्मामध्येच आहे. त्यामुळे ह्या जन्मामध्ये जर तुम्ही नामस्मरण करत गेलात, तर पुढचा जन्म तुम्हाला मनुष्य जन्माचाच मिळेल आणि अखंड नामस्मरण करत गेलात, तर त्याही पुढे प्रगती ही होऊ शकेल. तर हे वेदरूपी पानं कुणाला लागतात? तर फक्त मनुष्यरूपी शाखेलाच लागतात. कारण तिन्ही वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय दुसरे कोणी पात्र नाही. म्हणून मनुष्य तनू ह्या जरी संसार वृक्षाच्या वरच्या मुळाच्या दृष्टीने शाखा आहेत, तरी कर्माच्या विस्ताराला याच शाखा मुळे आहेत असे समज. आणि इतर प्राकृत वृक्षांचेही असे आहे, की त्यांच्या फांद्या जसजशा वाढतात,
तसतशी त्यांची मुळे ही जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात. आणि जसजशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात, तसतसा त्या वृक्षांचा वरचा विस्तारही अधिकच फैलावतो. या मनुष्य शरीराच्या बाबतीतही त्याचप्रमाणे. ते असे, की जेथपर्यंत कर्मे आहेत, तेथपर्यंत देहाचे राहणे आहे. आणि जेथपर्यंत देह आहे, तोपर्यंत कर्म करण्यास नाही म्हणताच येत नाही. म्हणजे मनुष्य हा कर्म त्याला करायलाच हवीत. देह आहे म्हणजे कर्म त्याच्याकडून होणारच आहेत. म्हणजे असा हा मनुष्य त्या चक्रामध्ये अडकतो. म्हणून मनुष्य देह ही मुळे आहेत, यात चूक नाही, असे त्या जगाच्या जनकाने म्हणजे श्रीकृष्णाने सांगितले. म्हणजे मनुष्य देह ही या संसार वृक्षाच्या खालच्या आणि वरच्या शाखांची मुळे आहेत. मग ती आमची तमाची भयंकर सुटलेली वाहुटळ शांत झाल्यावर सत्वाची वाहुटळ जोराने सुटते. तर मला वाटतं आपण आधी वाचन करूया. 178 पर्यंत झालं होतं. त्याच्या अ, नंतर म्हणजे 189 पासून आपण आधी वाचन करू आणि मग पुन्हा आपण त्याचा अर्थ बघत जाऊया. तर मी सुचिताला विनंती करते, की 189 पासून पुढे वाचन करावे. एकच मिनिट. 179 हां, सॉरी 179. एकच मिनिट. हां, हां. म्हणजे आपण काय बघतोय, की रजोगुण वाढला, की मनुष्य शाखा वाढल्या, त्या विस्तारल्या. त्याच्यानंतर सत्वगुण वाढल्यानंतर काय होणार हे आपण आता बघणार आहोत. आणि तमोगुणाचं आपण बघितलंय. तर त्याआधी आपण मध्ये वाचन करून घेऊ. 179 179. म्हणोनी तनु मानुषा इया ऊर्ध्व मुळोनी जरी शाखा तरी कर्मवृद्धीसी देखा इयाची मुळे आणि तरी झाडी शाखा वाढता मुळे गाढी मूळ व गाढे तव वाढी पैस आथी तैसेची इया शरीरा कर्मे तव देहा संसारा आणि देह तव व्यापारा ना म्हणोची नये म्हणून देहे मानुषे इये मुळे होती न चुके ऐसे जगज्जनके बोलिले तेणे मग तमाचे ते दारुण स्थिरावले या वाउधाण सत्वाची सुटे सत्राण वाहुटळी तै याची मनुष्याकारा मुळी सुवासना निघती आरा घेऊन फुटती कोंबारा सुकृतांकुरी उकलतेनी उन्मेखे प्रज्ञा कुशलतेची तिखे डिरी या निघती निमिखे बाबळे जुनी मतीचे सोटवावे घाली ती स्फूर्तीचे निथावे बुद्धी प्रकाशे घे धावे विवेकाचे नि तेथ मेधासरे सगर्भ आस्थापत्री सबोंब सरळ निघती कोंभ सद्वृत्तीचे सदाचाराची या सहसा टका उठती बहुवसा घुमघुमिती घोषा वेदपद्यांचा शिष्टागम विधाने विविध याग विताने इये पानावरी पाने पांजरती ऐशा यमदमी घोसाळिया उठती तपाचिया डहाळिया देती वैराग्य शाखा कवळिया वेल्हाळपणे विशिष्टा व्रताचे फोक धीराचा अणगटी तिख जन्म वेगे ऊर्ध्वमुख उंचावती माझी वेदांचा पाला दाट तो करी सुविद्येचा झडझडाट जव वाजे अचाट सत्वा निळुतो तेथ धर्मडाळ बहाळी दिसती जन्मशाखा सरळी तिया आड फुटती फळी स्वर्गादिकी पुढा उपरती रागे लोहिवी धर्म मोक्षाची शाखा पालवी लाहात नित्य नवी वाढतीची असे पै रविचंद्रादी ग्रहवर पितृ ऋषी विद्याधर हे आड शाखा प्रकार पैसू घेती याही पासुनी उंचवडे गुढले फळाचे निबुडे इंद्रादिकते मांदोडे थोर शाखांचे मग तयाही उपरी डहाळिया
तपोज्ञानी उंचावलिया मरीची कश्यपादी इया उपरी शाखा एव माळोवाळी उत्तरोत्तरू ऊर्ध्व शाखांचा हा पैसारू बुडीसाना अगरी थोरू फलाढ्यपणे वरी उपरी शाखा ही पाठी येती फळाभार ते किरीटी ते ब्रह्मेशात अणगटी कोंभ निगती फळाचे ओझेपणे ऊर्ध्वी ओवाडे दुणे जव मागवते बैसणे मुळीची होय प्राकृताही तरी रुखा जे फळे दाटली होय शाखा ते ओवांडली देखा बुडासिये तैसे जेथुनी हा आघवा संसार तरुचा उठावा तिये मुळी टेकती पांडवा वाढते ज्ञाने म्हणून ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते तेथुनी मग वरवते ब्रह्मची की परी हे असो ऐसे ब्रह्मादिक हे अंगवसे ऊर्ध्व मुळा सरिसे न तुकती गा आणि काही शाखा उपरता जिया सनकादिक नामे विख्याता तिया फळी मुळे नाडळता भरलिया ब्रह्मी ऐसी मनुष्या लागोनी जाणावी ऊर्ध्वी ब्रह्मादिशेष पालवी शाखांची वाढी बरवी उंचावे पै पार्था ऊर्ध्वीचिया ब्रह्मादी मनुष्यत्वची होय आदी म्हणून ये अधि म्हणितली मुळे एवं तुझ अलौकिकू हा अधोर्ध्व शाखू सांगितला भवरुखू ऊर्ध्व मुळू आणि अधिची ही मुळे उपपत्ती परिसविली सविवळे आता परिस उन्मळे कैसे निहा. जे रजोगुण आणि तमोगुण वाढल्यानंतर काय होतं आणि त्या वृक्षाचा विस्तार कशा पद्धतीनं होतो ते आपण बघितलं. आता काय म्हणतात बघूया माऊली, की ती तमाची भयंकर सुटलेली वाहुटळ शांत झाल्यावर सत्वाची वाहुटळ जोराने सुटते. या 3 गुणांपैकी एक गुण हा प्रधान असणार आहे. म्हणजे रजोगुण नाहीये, तमोगुण नाहीये आणि आता वाहुटळ कुठली सुटली मोठ्यांनी जोराने, तर सत्वाची वाहुटळ सुटलेली आहे. मग काय होतंय, तर त्यावेळी याच मनुष्याकार रूपी मुळास सुवासना रूपी मोड निघतात. म्हणजे तमोगुण वाढल्यानंतर काय होतंय, कुकर्म होतं, कुवासना होतात. आता काय झालं, सुवासना होतात. म्हणजे चांगल्या वासना या निर्माण व्हायला लागतात आणि त्याचे मोड निघतात आणि ते मोड कोंबास येऊन नंतर त्यास सत्कर्म रूपी अंकुर फुटतात. किती सुंदर माऊलींनी वर्णन केलेलं आहे बघा, की त्या सुवासना निर्माण होऊन मग काय होतं, तर सत्कर्म रूपी अंकुर त्या कोंबाला फुटतात. म्हणजे सत्कर्म हे घडायला लागतात. विकासणाऱ्या ज्ञानाच्या योगाने बुद्धिचातुर्याचे तीक्ष्ण अंकुर एका क्षणात विस्तारून निघतात. म्हणजे बुद्धी चातुर्य हे वाढायला लागतं, ज्ञान वाढायला लागतं आणि त्याचा विस्तार व्हायला लागतो. बुद्धीचे फोक स्फूर्तीच्या बळाने विस्ताराला पावतात आणि विवेकाच्या जोराने बुद्धी प्रकाशाला येते. म्हणजे बुद्धीत प्रकाश पडतो. त्यावेळी मेधारस म्हणजे धारणा शक्तिरूपी रस ज्याच्या आत भरलेला आहे व जे आस्थारूपी पानांनी सुशोभित आहे, असे सद्वृत्तींचे सरळ कोंब फुटतात. जे सत्वगुण वाढल्यानंतर काय झालं, तर पहिलं काय होतं, तर सुवासना निर्माण होतात. म्हणजे चांगल्या वासना ह्या निर्माण होतात. सद्वासना निर्माण होतात. आणि त्याच्या अनुषंगाने काय होतं, तर सत्कर्म म्हणजे चांगली कर्म ही मनुष्याकडनं घडायला लागतात. आणि मग बुद्धीमध्ये काय होतं, तर विवेक बुद्धी ही वाढायला लागते. आणि त्याच्यामुळे काय होतं, की धारणा शक्तिरूपी रस, मेधारस ज्याच्या आत भरलेला आहे, अशी पानं फुटतात. म्हणजे शेवटी काय होतं, की सद्वृत्ती ही वाढीस लागते. सदाचाराचे अंकुर एकदम पुष्कळच फुटतात. सदाचार वाढतो आणि ते वेदपद्यांच्या घोषाने गर्जना करू लागतात. श्रेष्ठ पुरुष व शास्त्रे यांनी सांगितलेले आचरण व नाना प्रकारच्या यज्ञांचे विस्तार हीच कोणी पानांवर पाने पसरतात. काय वाढत जातं, तर सदाचार वाढायला लागतो, सद्वृत्ती वाढायला लागते आणि
वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे ज्ञान, त्याप्रमाणे आचरण घडायला लागतं. शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे आचरण हे मनुष्याकडून घडायला लागतं. आणि म्हणून मग पानं कुठली आहेत? तर नाना प्रकारच्या यज्ञांचे विस्तार, वेगवेगळे यज्ञ केले जातात. आणि अशा प्रकारे अशा यमदमांचे घोष असलेल्या तपांच्या ढाळ्या उत्पन्न होतात. यम, दम यांचं पालन व्हायला लागतं. तप केलं जातं. म्हणून ढाळ्या कुठल्या आहेत? तर यमदमांचे घोष असलेल्या तपांच्या ढाळ्या ह्या उत्पन्न होतात. आणि त्यात वैराग्यरूपी शाखा विस्ताराने आलिंगन देतात. कुठल्या शाखांचा विस्तार होतोय? तर वैराग्यरूपी शाखांचा विस्तार होतो. हा पुन्हा एकदा तुम्ही जर झूम करून बघितला तर तुमच्या लक्षात येत जाईल, की हा संसार वृक्ष, की आता ह्याचा विस्तार कुठं होतोय बघा? वरती होतोय. म्हणजे ती फांदी जी आहे, ती एक फांदी मोठी ही अशा वरच्या दिशेने वाढत चाललेली आहे. आणि त्याला पानं, फुलं, ही पानं वेगवेगळी ही कुठली आहेत? ते आता आपण बघितली तशी. सदाचार आहे, सद्वृत्ती आहे, वेदामध्ये सांगितलेलं ज्ञान आहे, नाना प्रकारचे यज्ञ आहेत, यमदम याचं पालन आहे, वैराग्यरूपी शाखा आहे. जे धैर्याच्या अंकुराने तीक्ष्ण असतात, असे श्रेष्ठ व्रतरूपी फोक उत्पत्तीच्या वेगाने वर टोक असलेले असे उंच वाढतात. कुठली फांदी आता वाढली? धैर्याची. आणि धैर्य असल्यामुळं वर्तन कसं आहे? धैर्याने असलेलं वर्तन आहे. आणि श्रेष्ठ व्रत अशी ही फांदी ही वाढलेली आहे. श्रेष्ठ व्रतांच्या योगाने वरवरचे जन्म त्यास प्राप्त होतात. कारण काय होतं, की ह्या जन्मामध्ये खूप तप केलं, शरीर पडलं. पुढचा जन्म काय झाला? त्याच्याही वरचा मिळाला. का मिळाला? कारण यमदमांचं पालन आहे, वैराग्य आहे, धैर्य आहे. ह्या जन्मामध्ये खूप व्रत केलेलं आहे. आणि त्यामुळे जन्म कुठला मिळाला? वरचा जन्म प्राप्त झालाय. म्हणजे फांदी कुठं चालली आता? वर, वर, वर चाललेली आहे. जोपर्यंत सत्वगुणाचा प्रचंड वारा सुटतो, तोपर्यंत मध्ये असलेला वेदरूपी दाट पाला विद्यांचा म्हणजे ज्ञानाचा झडझडाट करतो. म्हणजे काय आहे, की हा सत्वगुण खूप आहे आणि त्यामुळे काय होतंय, की ज्ञान मिळवायला पाहिजे. हे सतत मनामध्ये राहतं आणि त्यामुळं वेदरूपी दाट पाला ज्ञानाचा झडझडाट करतो. म्हणजे ज्ञान प्राप्त केलं जातं. तेव्हा धर्मरूपी शाखेच्या विस्तारात जन्माच्या सरळ वाढलेल्या फांद्या दिसतात. धर्माचा विस्तार होतो. आणि त्या फांद्यांना फळं कुठली आहेत? तर स्वर्गाधिक अशी फळं आहेत. आणि असे अनेक आडफाटे फुटतात. ही ॲक्चुअली काय आहे? ही मध्ये-मध्ये मिळणारी फळं आहेत. स्वर्ग, जेव्हा तमोगुण जास्त त्यावेळेला कुठलं फळ मिळालं होतं? नरक. तसं स्वर्गाधिक फळं अशी ही आडफाटे आहेत. ॲक्चुअली जायचंय कुठं? अजून वर, वर, वर जायचंय. स्वर्ग आहे तसं बघितलं तर आडफाटाच आहे. पुढे रंगाने तांबड्या असलेल्या वैराग्यरूपी शाखेस धर्म, मोक्षरूपी लुसलुशीत पालवी नित्य नवीन येऊन वाढतच राहते. अजून वर ही शाखा फुटलेली आहे. कुठली शाखा आहे? ते वैराग्यरूपी शाखा आहे. आणि त्याला पालवी कुठली आली आहे? धर्माची आणि मोक्षरूपी लुसलुशीत पालवी आली आहे. नंतर याच धर्मरूपी शाखेला सूर्य, चंद्र वगैरे श्रेष्ठ ग्रह, पितर, ऋषी, विद्याधर असे आणखी आडव्या शाखांचे विस्तार घेतात. म्हणजे काय, की धर्माचरणापासून श्रद्धेनुसार हे लोक प्राप्त होतात. म्हणजे कुठं ऊर्ध्वगतीला म्हणजे कुठं जातोय आपण? तर हे लोक हे मिळू शकतात. याही फांद्यांच्या पेक्षा वर उंच गेलेल्या इंद्रादिक मोठ्या फांद्यांचे झुपके असून त्या फांद्यांची बुडे फळांनी झाकलेली आहेत. म्हणजे त्याच्याही वर गेलं की काय आहे? इंद्राचं स्थान आहे. मग त्याही डहाळ्यांवर इंद्रादी शाखेवर तपाने व ज्ञानाने उंच वाढलेल्या मरीची, कश्यपादी वरच्या शाखा आहेत. तर त्याच्याही वर काय आहे? कुठल्या शाखा आहेत? तर मरीची, कश्यप या ऋषीमुनींच्या शाखा आहेत. याप्रमाणे वर असलेल्या शाखांचा शाखोपशाखी अधिकाधिक होणारा हा विस्तार या फांद्यांच्या बुडाशी लहान व शेंड्यास जास्त फळे असल्यामुळे थोर झालेला आहे.
म्हणजे फळं खूप जास्त आहेत तिथं. वर, वर, वर जाईल तसं. अर्जुना, शिवाय या वरच्या शाखांनंतर या संसार वृक्षाला जे फळभार येतात, ते ब्रह्मदेव रूपी आणि शंकर रूपी अणुकुचीदार कोंब येतात. म्हणजे आता वरती, वरती, वरती गेल्यानंतर काय होतंय? ब्रह्मदेव आणि शंकर रूपी अणुकुचीदार कोंब येतात. हा संसार वृक्ष मनुष्य रूपी शाखेत वरच्या भागाला इतका लावलेला आहे, की ती मनुष्य रूपी शाखा फळांच्या भराने मूळ जी माया त्याला पुन्हा येऊन टेकते. म्हणजे जेव्हा आपण चित्र पुन्हा एकदा डोळ्यासमोर आणा, की ते ही फांदी ही इतकी फळांच्यामुळे लगडलेली आहे, की ती कुठे येऊन टेकली आहे? तर जी मूळ माया तिथे येऊन टेकलेली आहे. म्हणजे ब्रह्माच्या अगदी जवळ गेलेलं आहे. आणि हे पहा, इतर लौकिक वृक्षाला तरी फळांनी लगडलेली जी फांदी असते, ती लवली असता पुन्हा मुळाकडे येते. म्हणजे आपण नेहमीचे तर आंब्याचे झाड आणा डोळ्यासमोर किंवा चिक्कूचं झाड आणा. त्याला भरपूर फळं लागलेली आहेत. काय होतं? तर ती फांदी काय होईल? खाली झुकते. खूप फळं लागल्यामुळं. म्हणजे मुळाकडे जाते. त्याप्रमाणे जेथून या संसार वृक्षाचा सर्व विस्तार उत्पन्न झाला आहे, अर्जुना, त्या मुळाच्या ठिकाणी वाढणाऱ्या ज्ञानाच्या योगाने मनुष्यरूपी शाखा येऊन टिकतात. म्हणजे काय झालंय? मनुष्यरूपी शाखा म्हणजे आपण मध्यात धरलो. त्याच्यामध्ये सत्वगुण इतका वाढला, की त्याच्यामध्ये सदाचार, सद्विचार, सद्वृत्ती, चांगली कर्म, त्यानंतर यम-दम याचं पालन, वैराग्य, धैर्य असं करत वर, 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 वर शाखा जात वेगवेगळी फळं मिळाली. कुठली फळं? स्वर्ग असेल, त्याच्यानंतर पुढं जाऊन इंद्राचं स्थान असेल, त्याही पुढं म्हणजे ह्यालाही भुलायची नाही. त्याच्याही पुढे गेला तप करत मरीची, कश्यप ही वरची स्थानं असं करत इतकी फळं त्या शाखेला लगडलेली आहेत, की जसं इतर वृक्ष त्या शाखांना फांद्यांना अनेक फळं लागल्यानंतर काय होतं, की जसं मुळाकडे जातात, तसं याही वृक्षाला म्हणजे ते मुळाकडेच झुकलेलं आहे. तिथं मूळ कुठे आहे? वर आहे. आणि त्यामुळं हे मेन मुळाकडं हे शाखा येऊन टेकतात. आणि म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या पलीकडे जीवांना वाढणे नाही. मग तेथून वर केवळ ब्रह्मच आहे. म्हणजे असा हा विस्तार हा संसार वृक्षाचा आहे. परंतु हे असू दे, याप्रमाणे हे अर्जुना, ब्रह्मादिक डहाळ्या या संसार वृक्षाचे वरचे मूळ जी माया तिच्या तुलनेला येत नाहीत. आणखी काही ज्या सनकादिक नावानी वरच्या प्रसिद्ध शाखा आहेत, त्याही निवृत्ती मार्गावरच्याच आहेत. त्या या संसार वृक्षाच्या मुळात अथवा फळात न सापडता ब्रह्मस्वरूपी भरलेल्या आहेत. इथं कुठेही फळात नाही सापडलं, तर ते पुन्हा वर, वर, वर जात तुम्ही ब्रह्म रूपाला प्राप्त होऊ शकता. याप्रमाणे मनुष्यापासून तो थेट वरचे जे ब्रह्मादिक ही जी संसार वृक्षाची शेवटची पालवी तेथपर्यंत या संसार वृक्षाच्या फांद्यांची वाढ चांगली उंचावते हे समज. अर्जुना, वरचे जे ब्रह्मादिक लोक आहेत त्यांना मनुष्यत्वच मूळ कारण आहे. म्हणून मनुष्यत्व ही खालची मुळे आहेत असे आम्ही म्हटले. याप्रमाणे खाली आणि वर शाखा असलेला व वर मूळ असलेला हा लोकोत्तर संसार वृक्ष तुला सांगितला. आणि खालची ही मुळे तुला खुलाशासह स्पष्ट करून दाखवली. खालची मुळे कुठली? तर त्यांनी मनुष्य लोक जो आहे तर त्यांची ही मुळं. कारण काय आहे, की मनुष्य लोक कसं आहे आपण बघितलं, कर्म पुन्हा बंधन, कर्म, बंधन, कर, मर, कर. करायचंय, भोगायचंय, पुन्हा करायचंय, पुन्हा पुढचा जन्म घ्यायचाय. अशा प्रकारे हा मनुष्य हे कर्मामध्ये अडकलेला आहे. आणि म्हणून ती मुळं ही घट्ट झालेली आहेत संसार वृक्षाची खालच्या बाजूला. आणि हे न करता जर सत्वगुण वाढत जाऊन, सत्वगुण वाढवून जर वरती कसं जाता येतं तेही दाखवलेलं आहे. की सद्विचार, सद्वर्तन, तप आणि त्याप्रमाणे जर मध्ये लागणारी फळं न घेता जर पुढं घेत जात गेलं, तर हा कुठे जाऊ शकता?
तर अगदी ब्रह्मापर्यंत जाऊन ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या पलीकडे जीवांना वाढणे नाही, कारण तिथून वर केवळ ब्रह्मच आहे. तर असा हा विस्तार आणि अशी ह्या प्रगती किंवा अधोगती दोन्ही म्हणू आपण, हे या प्रकारे होऊ शकते. हे माऊलींनी इथं सांगितलेलं आहे. तर हा संसार वृक्ष पुन्हा एकदा आपण घरी गेल्यानंतर परत एकदा बघूया आणि पुन्हा एकदा त्याचा विस्तार खाली पण कसा आहे, साइड बाय साइड कसा आहे आणि वरती पण कसा आहे, हे आपण विस्ताराने बघितलेलं आहे. पुन्हा एकदा आपण त्याचं रिव्हिजन करू शकतो. आणखीन एक या चित्रामध्ये दाखवलेलं आहे, कुऱ्हाड एक दाखवलेली आहे आणि ही कुऱ्हाड कुठली आहे? तर ही वैराग्याची कुऱ्हाड आहे. तर हा संसार वृक्ष कशाप्रकारे उपटला जातो किंवा तो कशाप्रकारे त्याचा नाश केला जाऊ शकतो, हे आता आपण पुढच्या श्लोकामध्ये बघणार आहोत. तर ते आपण पुढच्या 3ऱ्या श्लोकामध्ये बघूया पुढच्या शनिवारी. तर आज आपण इथेच थांबूया. श्रीकृष्णार्पणमस्तु. आरती कोण म्हणते? मी म्हणते. हा आरती. ओम जय भगवद गीते, ओम जय भगवद गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्मपरा. ओम जय भगवद गीते. निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवद गीते. राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, भव भयहारिणी तारिणी, भव भयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवद गीते. आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, समता त्याग सिखावनी, समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी. एक मिनिट. आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. ओम जय भगवद गीते. समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. ओम जय भगवद गीते. दया सुधा बरसावनी, मातु कृपा की जय, हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनों कर लीजे. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. श्री कृष्णार्पणमस्तु. छान. मी त्या राऊत मॅडमना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावे. येतो आवाज? हा येतो. आता विश्वात्मे तो शोनी मज द्यावे पसाय दानही, जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे,
दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलणे जे अबोलते जे अर्णव, पियुषांचे चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिजो आदिपुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. धन्यवाद. छान.